भव्य दिव्य शिखरे गाठली जरी आहे भव्य दिव्य शिखरे राहू सदैव तरीही या शाळेचीच वाकडी राहू सदैव तरीही या शाळेचीच वाकडी दिलेबळ पंखात टाकल्या कौतुकाच्या माळा दिलेबळ पंखात टाकल्या कौतुकाच्या माळा सर्वांनी निराळी एक माझी शाळा सर्वांनी निराळी एक माझी शाळा खूप हसलो खेळलो गोड जुळले ते नाते खूप हसलो खेळलो गोड जुळले ते नाते आज जड होते मन आम्हा वेळ दुरावते आज जड होते मन आम्हा वेळ दुरावते साथ दिली तुम्ही सर सुखदुःखाच्या वळणांवर साथ दिली तुम्ही सर सुखदुःखाच्या वळणांवर कधी मार्गदर्शन तर कधी हात मदतीस पुरेसर कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला आठवतो तो पहिला दिवस रडतच आलो आठवतो तो पहिला दिवस रडतच आलो इथून दुसऱ्या शाळेत जातानाही रडतच चाललो इथून दुसऱ्या शाळेत जातानाही रडतच चाललो शाळा म्हणजे काय असते हे आज कळतंय मला शाळा म्हणजे काय असते हे आज कळतंय मला इथून दुसऱ्या शाळेत जाताना सगळं आठवेल मला इथून दुसऱ्या शाळेत जाताना सगळं आठवेल मला शिक्षका उद्यापासून शाळा नाही बेल नाही उद्यापासून आता शाळा नाही बेल नाही मित्रमैत्रिणींचा कुटुंबाचा हवा हवासा आवाज नाही तिचा कुटुंबाचा हवा हवासा तो आवाज नाही उद्यापासून शिक्षकांचे ओरडणे नाही हे सगळं आठवून दुःख होते मला कसे दिवस निघून गेले नाही मला जेव्हा आम्ही हा प्रवास सुरू केला होता तेव्हा असंही वाटलं नव्हतं की एक दिवस हा प्रवास संपवायला लागेल पण बघा उद्यापासून हे सगळं बदलून जाईल जो गणवेश मी शाळेत येताना घालून यायचो तो गणवेश उद्यापासून कपाटातच पडून राहील ज्या मित्रांसोबत आपण खेळायचो ज्या मित्रांसोबत आपण शाळेत यायचो ते सगळेजण आपापल्या मार्गाने जातील हे मौज मजेत दिवस टिकणार नाही त्यांसमवेत अनेक आठवणही टिकणार नाही या जागेवर आम्हाला यायचंही वाटत नव्हतं पण आता या जागेवरून आम्हाला जावेसही वाटत नाही का जावेसे वाटत नाही पण इथून जेव्हा शाळेची शेवटची घंटा वाजेल तेव्हा हे आम्हाला सगळं सोडून जायला लागेल कारण आज शाळेचा शेवटचा दिवस संवाद सुटला म्हणून सोबत सुटणार नाही संवाद सुटला म्हणून सोबत सुटणार नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटणार नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटणार नाही अध्यक्ष महासंघ सर्वांना माझा नमस्कार आज आपण गैरसमजांसाठी सर्वजण एकत्रित जमलो आहोत या दिवशी फक्त मीच नाही तर आपण सर्वजण भाऊक झालो आहोत घेताना आज निरोप शाळेचा भरून येतात डोळे घेताना निरोप आज शाळेचा भरून येतात डोळे शाळेतील दिवस म्हणजे स्मरणाच्या पुस्तकातील पान शाळेतील दिवस म्हणजे स्मरणाच्या पुस्तकातील पान काही वर्षापूर्वी मी या शाळेत आले तेव्हा सोबत ओळखीची माणसं वही होती मग ती बनली स्वतःची सोबत होण्यासाठी मला मैत्रिणी बनवाव्या लागल्या मग मी त्यांच्या घरी लागले त्यानंतर मग शिक्षकांची ओळख होऊ लागली आज आपल्या शाळेची सातवीची मुलं ही शाळा सोडून जाणार आहेत कारण की आपली शाळा सातवीपर्यंतच आहे त्याच्यामुळे त्यांना आठवीत जाण्यासाठी पुढच्या शाळेत जावं लागणार आहे सर्वप्रथम मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते पुढच्या शाळेत जाण्यासाठी तुम्ही पुढच्या शाळेत गेलात की आम्हाला विसरू नका आमच्या शाळेला विसरू नका जर आमच्या शाळेला तुमची गरज पडली तर आमच्या शाळेला तुम्ही मदत करा आणि जर कुठे तुम्ही रस्त्यात आम्हाला भेटलात तर बघून न भेटल्यासारखं करू नका आम्हाला कधी कधी भेटत जा तुमची आम्हाला खूप आठवण येईल कारण की तुम्ही होता तेव्हा आम्हाला बरं वाटायचं तुम्ही मोठे होतात तुमच्यामुळे आम्हाला आमच्या शाळेचे सुद्धा भेटले आहेत शेवट इतकंच सांगते की तुम्हाला पुढे जाण्यासाठी मी खूप शुभेच्छा आपल्या शाळेतील इयत्ता सातवीतील सर्व विद्यार्थी ही शाळा सोडून आता दुसऱ्या शाळेमध्ये जाणार आहेत कारण आपली शाळा सातवीपर्यंत आहे आठवीचा वर्ग शिकण्यासाठी मी त्यांना
शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. मी तुम्हाला दुसऱ्या शाळेत जाण्यासाठी शुभेच्छा देत आहे. दुसऱ्या शाळेत जाता तुम्ही आम्हाला विसरून जाऊ नका. दुसऱ्या शाळेत जाता तुम्ही आम्हाला विसरून जाऊ नका. तुमची आमची भेट होईलच कधी. तुमची आमची भेट कधी होईलच आमची. ज्यावेळी पहिल्यांदा या शाळेत आले त्यावेळी नव्याने वृत्तीने सांभाळून आणले. ज्यावेळी पहिल्यांदा या शाळेत आले त्यावेळी नव्याने वृत्तीने सांभाळून आणले. ज्यावेळी वृत्ती नसायचं त्यावेळी नव्या सांभाळून आणायची. ज्यावेळी नव्या नसायची त्यावेळी वृत्ती सांभाळून आणायची. घरी असताना खेळ सहभाग गोष्टी गप्पा असं होणार नाही. कारण की दोघींची संवाद दोघींचीच नाही. कृतीला सांगितलं की कृती बाकीत काम आहे. कृती एका पायावर तयार व्हायचं. ज्यांनी सांगितलं उद्या करायचं मग घरी जाऊन गप्पा बसायचा. ज्यावेळी नव्याला सांगायचं नव्या वर्गाची साफसफाई करायची त्यावेळी नव्यावर रोशनी साफसफाई करायला जायची. नव्वी साफसफाई करायची त्यावेळी फक्त रोशनी गप्पा सांगायची. ज्यावेळी नव्याने सांगितलं गप्प बस त्यावेळी गप्प एका वर्गात जाऊन बसायची. नव्याला दिलेले काम आपण आपोआप पार पडायची. साक्षी की मी यांना सांगितलं बागेत पाणी घालायचं आहे की एका पायावर तयार व्हायची. आपल्या शाळेतील 7वीची मुलं आता 8वीत जाणार आहे. त्यांना शिक्षणासाठी शुभेच्छा देत आहे.